शेट ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पोहोचलो आम्ही मिनिचर बुक म्युझियमला. मित्रांनो आम्ही पोहोचले फायनली मेडन टॉवरला. मित्रांनो हा जो आहे मेडन टॉवर, ते मित्रांनो आम्ही निजामी स्ट्रीटला पोहोचलोय फायनली. तर नमस्कार मित्रांनो, शेट ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहे मिनिचर बुक म्युझियमला. तर या म्युझियमची खासियत अशी आहे की इथे सर्व बुक जे आहेत ते एकदम आपल्या तळहाताच्याहून छोट्या अक्षरशः बोटाएवढ्या बुक्स असतील त्या म्युझियममध्ये. आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंदसुद्धा आहे. तर त्या म्युझियमला आपण भेट देणार आहोत. आपण आज बापोल सिटी फिरणार आहोत आणि शेवटला रात्री आपण निजामी स्ट्रीटला फिरून तिथे जे काही असेल फूड किंवा जे काही दुकानं असतील ते एक्सप्लोर करणार आहोत. तर ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण आता जाऊया मिनिचर बुक म्युझियमला. तर मित्रांनो पोहोचलो आहे मिनिचर बुक म्युझियमला. तर जसं मी बोललो होतो की त्यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. तर हा त्यांनी बाहेर सर्टिफिकेटला लावला आहे त्यांचा. तर एंट्री पूर्णपणे फ्री आहे मित्रांनो. फक्त त्यांच्या टायमाची मर्यादा आहे की 11 ते संध्याकाळी 5पर्यंतच उघडा असतो. तर त्या टायमात तुम्ही येऊन एंट्री करू शकता. तर चला मित्रांनो म्युझियमला एंट्री करूया. तर त्यांनी चांगली कल्पना किंवा हे केली आहे अरेंजमेंट. प्रत्येक बॉक्सचा नंबर आहे 10, 11, 12. तुम्ही सुरुवात फर्स्ट नंबर म्हणजे पहिल्या नंबरपासून करू शकता, म्हणजे तुमचे हर एक सेक्शन पाहून येईल. तर या म्युझियममध्ये इंडियन बुकसुद्धा आहेत आणि विशेषतः म्हणजे आपली हनुमान चालिसा याचंसुद्धा एक मिनिचर बुक व्हर्जन आहे. त्याचबरोबर भगवद्गीता मला वाटतं गुजरातीमध्ये आहे ती. आणि अशा प्रकारे काही भारतीय बुकसुद्धा आहेत किंवा इंडियन बुक आपल्या याच्यामध्ये आहेत. त्यांनी प्रत्येक रॅकच्या वरती झेंडे लावलेत. ज्या देशाची पुस्तकं आहेत त्या रॅकमध्ये त्या देशाचे झेंडे लावलेत आणि त्या देशाची पुस्तकं आहेत. तर आपल्या देशासाठी तर हनुमान चालिसा दिली त्यांनी, भगवद्गीता आणि इतरसुद्धा काही पुस्तके आहेत. तर खूप सुंदर म्युझियम आहे मित्रांनो. एकदम छोटी छोटी लहान बोट एवढी बोट.
मिनिचर बुक म्युझियम तर झाली आमच्या इकडून करून. तर आता श्रीनिवासन पॅलेस जो आहे तिकडे आम्ही चाललो आहे आणि त्यानंतर मेरिडियन टावर करून मग रात्री निजामी स्ट्रीटला आम्ही ब्लॉक करणार आहेत किंवा पुढची जी जर्नी आहे ती करणार आहेत. तर भेटू आता श्रीनिवासन पॅलेसला काय लुक तुम्ही पाकवल सिटीमध्ये सगळे स्पॉट आहेत आणि खूप सुंदर सिटी आहे. तर मित्रांनो मिनिचर बुक म्युझियम नंतर आम्ही आलो आहे श्रीनिवासन पॅलेसला. तर पॅलेसची काही एंट्री फीज आहेत. आतमध्ये जर तुम्हाला म्युझियम पाहायचं असेल म्युझियम किंवा पॅलेसमध्ये हॉटेलसुद्धा आहेत. तर जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्याचा वेगळा तिकीट आहे आणि फक्त जर तुम्हाला पॅलेस फिरायचं आहे बाहेरच्या बाहेर तर तो फ्री आहे. तर आम्ही सध्या आता तरी वेळ नाही आहे कारण की 5 वाजून गेलेत आणि म्युझियम पण होता टाईम 6 वाजता आहे पॅलेसचा म्युझियम. तर आम्ही तर आता एंट्री नाही करणार आणि फक्त बाहेरून म्युझियम फिरणार आहेत किंवा पॅलेस फिरणार आहेत आणि तो एक्सप्लोर करतो आहे. तर काय तुम्हाला तरी रेट जाणून घ्यायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकणार आहे. तर हे रेट असणार आहेत त्यांचे. फॉरेनर्ससाठी म्हणजे आपल्यासाठी 15 महिन्यात जवळजवळ होतात 750 रुपये आणि जर इथला लोकल माणूस असेल तर त्याला 4 महिने म्हणजे 200 रुपयेमध्ये होते. तर इथून त्यांची एंट्री तिकीट काढल्यानंतर म्युझियम जर तुम्हाला पाहायचा असेल बाकी तुम्ही पॅलेसचा जो बाहेरचा लुक आहे त्याचा आस्वाद तर घेऊ शकता. मित्रांनो पुढची जर्नी कंटिन्यू करते मेरिडियन टॉवरसाठी. आणि मित्रांनो जो सीन दिसतोय तो समुद्राचा तो प्रत्यक्ष डोळ्याने टिपणारा सीन आहे. कॅमेऱ्यामध्ये मी एवढं तुम्हाला डिटेल नाही देऊ शकत पण जो डोळ्याला जो सीन दिसतोय ना अक्षरशः पैसा वसूल सीन दिसतोय. तरी ओल्ड सिटी फिरताना खूप मजा येते मित्रांनो कारण की छोटे छोटे रस्ते एकदम पूर्ण युरोपचा फील येतो आणि एकदम चांगलं वाटतं चालायला वगैरे कारण की हवासुद्धा थंडी वाहती असते आणि एकदम सुंदर अशी बिल्डिंगा पाहता पाहता चालत राहा आणि प्रत्येक स्पॉटवर नवीन दुकानं किंवा एखादं नवीन स्ट्रक्चर पाहायला मिळतो. तर चांगलं वाटतं फिरायला. तर मित्रांनो आम्ही पोचले फायनली मेरिडियन टॉवरला. मित्रांनो ही बघा त्याची लुक आणि हा त्याचे जुने काही आर्किओलॉजी साईट आहेत तिथे त्यांनी आता रेस्टॉरंट उघडलेत. असे ठिकठिकाणी यांचे रेस्टॉरंट आहेत छोटे छोटे
टुरिस्टसाठी चांगलं आहे आणि लोकल लोकांसाठी सुद्धा एक इन्कम सोर्स. 4-5 टेबल टाकून मित्रांनो यांनी रेस्टॉरंट टाकलेत. संपूर्ण इस्टेरी शहर जो आहे तो ओल्ड सिटी ज्याला आपण बोलतो, तो पूर्ण शहर या मिनी मॅपमध्ये दाखवलं आहे. संपूर्ण शहर. सध्या तरी आपण इथे आहोत मेडन टॉवरला. मित्रांनो हा जो आहे मेडन टॉवर यासाठी आलो होतो. जवळजवळ मला वाटतं मित्रांनो 9 ते 11 मध्ये टॉवर असेल आणि जुना बांधकाम आहे संपूर्ण. नवीन काहीच नाही त्याच्यामध्ये की कुठली भिंत नवीन केली किंवा काय वाढवली आहे. संपूर्ण जुनं बांधकाम आहे आणि त्याच्यावर जर तुम्ही जात असाल तर वरनं एक पूर्ण बाकूचा सी व्ह्यू येतो. कारण की इकडे समोरच समुद्र आहे. 100 मीटरच्या आसपास समुद्र आहे. तो वरनं सीन चांगला येतो. तर तुम्हाला समुद्राचा सी व्ह्यू घ्यायचा असेल आनंद तर 750 ते 1000च्या आसपास तिकीट आहे. तो तिकीट काढून तुम्ही वर जाऊ शकता. बाकी आम्ही आता मूड नव्हतं वर जायचं काही, म्हणून आम्ही तिकीट काढलं नाही आणि खालनंच फोटो वगैरे काढून आता आम्ही निजामीला जाणार आहेत. तर मित्रांनो बाकू ओल्ड सिटी फिरताना किंवा इस्टेरी शहर जो आहे तो फिरताना आहे ना अशी दुकानं तुम्हाला खूप दिसतील. छान छान वस्तू असतात त्यांच्याकडे. अँटिक पीस काही असतात, काही किचन वगैरे आठवण म्हणून तुम्ही घेऊ शकता त्यांच्याकडनं. तर मित्रांनो फिरता फिरता संध्याकाळ झाली आहे इस्टेरी शहरमध्ये ओल्ड सिटीमध्ये. आता आम्ही जातो निजामीकडे आणि निजामीमध्ये पाहूया काय रात्रीचा वेगळाच नजारा किंवा सीन असतो. वेगवेगळे मॉल्स असतात, लाईट शो असतो. तर निजामीमध्ये भेटूया आता मित्रांनो. मित्रांनो आम्ही निजामी स्ट्रीटला पोहोचलो आहे फायनली. आणि निजामी स्ट्रीटला तुम्ही फक्त पाहू शकता की काही दुकानं आहेत आणि रेस्टॉरंट किंवा हॉटेल्स आहेत. बाकी फाउंटेन वगैरे आहेत आणि KFCची दुकानं म्हणजे एकत्र म्हणजे जर पाहायला गेले तर निजामी स्ट्रीट फक्त दुकानं आणि हॉटेल्ससाठी फेमस किंवा एक ठिकाण आहे. जर तुम्हाला काय जेवण करायचं असेल किंवा शॉपिंग करायची असेल तर निजामी स्ट्रीटला नक्की यायला पाहिजे. अदरवाईज निजामी स्ट्रीटला एवढं काही नाही आहे. फक्त काही फाउंटेन वगैरे आहेत आणि शॉप्स आहेत.